स्वागत है आपका यस न्यूज़ कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान हूं। आइए आज की खबर पर नजर डालते हैं। जैसा कि आप जानते हैं, हर तरफ एसआईआर को लेकर मैपिंग का काम शुरू किया जा रहा है। उसी के चलते आज जो है बीजापुर जिला मुद्देबिहाड़ तालुका के वार्ड नंबर 20 के अंदर एसडीपीआई सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की ओर से 2 दिन का एसआईआर का कैंप रखा गया है। इस अवसर पर हमारे माध्यम से बात करते हुए यहाँ के जिम्मेदारों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। तो आइए हम जानते हैं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। जैसा को आप सबको पता है कि एसआईआर के ताल्लुक से सब जगह मैपिंग चली है, तो मेली नवनी ब्रांच मुद्देबिहाड़ तालुका के अंदर भी हमें मैपिंग करना बोल को सोचे। तो थोड़े बहुत बीएलओ ने हमारे गली में हमारे मेली नवनी ब्रांच के अंदर थोड़े बहुत मैपिंग करे थे उन्होंने, और क्या है थोड़े बहुत बचे थे। तो उसी के वास्ते हमें क्या है जो लोगों को 2002 की लिस्ट के अंदर जो डॉक्यूमेंट्स नहीं मिल रहे, तो उसके लिए जो थोड़ी हेल्प करना बोल के लोगों को हेल्प के वास्ते एसडीपीआई की तरफ से हमारे मेलिनोनी ब्रांच में हमें बैठे थे। तो सुबह में क्या है हमारे मकानदार मकान बोल को इधर बाजू एक मकान है, तो वहाँ सुबह से बैठे थे। तो थोड़े बहुत वहाँ क्या है नहीं करे सो भी क्या है हम को ये मिले। तो हमें कैसा क्या कर रहे बोले तो ये एसआईआर की मैपिंग जैसा जिसकी नहीं हुई, तो उनके मैपिंग का जो आईडी का नंबर है वो भाग संख्या और क्या है क्रम संख्या एक इसके अंदर चिट्ठी में लिख लेकर, जैसा कि यहाँ देख सकते हैं ऐसा चिट्ठी में लिख लेकर, और जो उनकी मैपिंग कराने का है उनके अम्मी अब्बा की मैपिंग कराने का है, इस तरह बाजू में उनका नाम उनका क्रम संख्या भाग्य संख्या लिख लेकर बीएलओ के पास देंगे। तो बीएलओ क्या है उसको मैपिंग कराएंगे इंशाल्लाह। तो इसी तरह हमारा क्या है दोपहर तक वहां बैठना हुआ। उसके बाद क्या है दोपहर के 1 बजे के बाद में खाना खाकर यहाँ जो बोलते हैं लालसा मस्जिद बोलते हैं इसको, यहाँ बैठना हुआ। यहाँ भी थोड़े बहुत हमें मैपिंग करने के लिए हमें क्या है नामा मिले, तो आइडेंटिटी भी मिले, तो मैपिंग इंशाल्लाह वो क्या है हमें बीएलओ पास कराएंगे। तो मैपिंग का कैंप कितने दिन रहेगा तुम्हारा? हम 2 दिन बैठना बोल के मैपिंग का इस बारे में सोचे थे, तो आज एक दिन तो हो गया हमारा। कल का दिन हमें ऊपर क्या है हमारे निसार बोल के जो दुकान है, तो दुकान के पास बैठना सोचे हमें। वहाँ भी लोग बहुत है हमारे गली के, तो मेनली लोनी ब्रांच का वो भी अंदर आते हैं, तो उसके अंदर भी देखने का है जितने मैपिंग हुए हैं उनको छोड़कर जो मैपिंग नहीं हुए उनको भी मैपिंग करने की मदद करेंगे इंशाल्लाह। अगर तुम्हें ऐसा बैठे तो घर घर जाकर क्या इसके ताल्लुक से तुम दावत दी क्या करें, कैसा मालूम पड़ा लोगों को? हाँ, ये इसके लिए हमें बैठने से पहला क्या है 1 घंटा क्या है गली में फिर के लिए जो घर जाको बोली जो मैपिंग हुए नहीं हुआ वत्ते भी लेकर हुआ आइडिया चेक करती है। हमें पहला चेक करके देखते हैं, अगर मैपिंग हुआ रहे तो ठीक है, नहीं हुआ वो तो हमें मैपिंग क्या है उसके बीएलओ को पास ले जाके मैपिंग करेंगे बोल को बोली। तो इसी तरह क्या है लोग हमारे पास आको अपने आइडिया दिखा को क्या है मैपिंग करा ली। ज़ैनुल आबिदीन ಇವತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇಲಿನೋಣಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 20ರಲ್ಲಿ ಎಸ್ಐಆರ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಇಂಟೆನ್ಸಿವ್ ರಿವಿಷನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಹೊಸ ಕಾನೂನು ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ। ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಒಂದು ಹೊಸ ಕಾನೂನು ಬಂದಿದೆ। ಈ ಕಾನೂನಲ್ಲಿ ವೋಟರ್ ಐಡಿ ಯಾರ್ದು ವೋಟರ್ ಐಡಿ ಸರಿಯಾಗಿದೆ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ, ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ 2002ರಲ್ಲಿ ವೋಟ್ ಹಾಕಿದಾರ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಹೊಸ ಕಾನೂನು ಅಂತ ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡುದು ಏನಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರ ನಮ್ದು ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿ ವೋಟರ್ ಐಡಿ ಯಾವ ತರ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಯಾವ ತರ ಇಲ್ಲ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿದೀವಿ। ಇಲ್ಲಿ ನಾವು ವೋಟರ್ ಐಡಿ ಏನ್ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ವೋಟರ್ ಐಡಿ ಎಪಿಕ್ ನಂಬರ್ ಇಲ್ಲಿನ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಏನ್ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ಅವ್ರದ್ದು ಏನ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಕೊಡ್ಬೇಕು 2002ರಿಂದ ಆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ನ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಎಸ್ಆರ್ ನ ಪೂರಾ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ ಏನ್ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇಲ್ಲಿ ಹೊಸದಾಗಿ ಆಗಿ ಬಂದಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಯರ ವೋಟರ್ ಐಡಿ ತಗೊಂಡು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಎಸ್ಆರ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ। 2 ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಇದು ಈ ಕ್ಯಾಂಪ್ ಅನ್ನು 2 ದಿವಸ ನಾವು ಇಟ್ಟಿರ್ತೀವಿ। ಇವತ್ತೊಂದ್ ದಿವಸ ಇದೆ ಮತ್ತು ನಾಳೆ ಒಂದ್ ದಿವಸ ಅಂದ್ರೆ 3ನೇ ತಾರೀಕು ಮತ್ತು 4ನೇ ತಾರೀಕು। 3ನೇ ತಾರೀಕು ಮುಂಜಾನೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ 12 ತನ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಇದು ಮಕಾನ್ದಾರ್ ಅಶರ್ ಖಾನ ಅಂತ ಹೇಳಿ ತೆಳಗಿನೋಳಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು 100-200 ಮ್ಯಾಗ ನಾವು ಇದು ಮಾಡಿದೀವಿ, ವೋಟರ್ ಐಡಿ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿಸಿದೀವಿ, ಎಸ್ಆರ್ನು ಮಾಡಿಸಿದೀವಿ ವಿತ್ ಅವ್ರದ್ದು ಸೊಸೈಟಿಯವ್ರದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಯವ್ರ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ನು ನಾವು ಲಗಸಿದೀವಿ। ಈ ತರ ಲಗಸಿದೀವಿ, ಈ ತರ ಇದ್ರಲ್ಲಿ ಇದೆ ಈ ತರ ಮಾಡಿಸಿ ನಾವು ಬಿಎಲ್ಒ ಕೊಡೋರು ಇದು ಅವ್ರು ಏನದ ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರ, ಅವ್ರ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಕೊಡುದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಇಷ್ಟೇ। ಮತ್ತೆ ಈಗ ಮಧ್ಯಾಹ್ನದಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ 2ರಿಂದ 1ರಿಂದ 5 ತನ ಇಲ್ಲಿ ಲಾಲ್ಸಾ ಮಸೀದಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಹಳೆ ಮಸೀದಿ, ಇಲ್ಲಿ ಕೂತಿದೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಮ್ಯಾಗಿನೋಣಿ ಅಂತ ಇದೆ,
ಅಲ್ಲಿ ವಾರ್ಡಿನ ಎಲ್ಲ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಇವು ವೋಟರ್ ಐಡಿ ಅನ್ನು ತಗೊಂಡು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಈಗ ಮತ್ತು ನಾಳಿಗೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾಳಿಗೆ ನಿಸಾರ್ ಅವರ ಅಂಗಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಈ ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗಳಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ? ಮುಂಜಾನೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಚಾಲು ಆಗುತ್ತೆ. 10 ಗಂಟೆಯಿಂದ 1 ಗಂಟೆ ತನಕ. ಆಮೇಲೆ ಮಿಡಲ್ ಊಟಕ್ಕೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಊಟ ಮಾಡಿ 3 ರಿಂದ 5:30 ತನಕ ಇರ್ತೇವೆ. ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಏನೇನ್ ತಗೊಂಡ್ಬರ್ಬೇಕು ಬರೋದ್ನಾಗ? ಇಲ್ಲಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಏನಿಲ್ಲ, ಬರೀ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ಅವ್ರದ್ದು ತಂದೆ ತಾಯಿ ಅವ್ರದ್ದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ಅವ್ರ ಎಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಮೆಂಬರ್ ಇದಾರೆ ಅವ್ರ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್, ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಅಲ್ಲ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ತಂದು ಕೊಟ್ರೆ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಫ್ರೀ ಕ್ಯಾಂಪ್ ಏನು ಇದಕ್ಕೆ ಏನು ನಮ್ದು ಏನು ಉದ್ದೇಶ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಏನು ಅಮೌಂಟ್ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ನಾವು ಬರೀ ಸಮಾಜ ಸೇವಾ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಇದರದ ನಾವು ಬ್ರಾಂಚ್ ವೈಸ್ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ನಾವು ಮೇಲಿನ ಓಣಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಅದು ಏನ್ ಮೇಲಿನ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಈಗ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ 3ನೇ ತಾರೀಕು ಮತ್ತು 4ನೇ ತಾರೀಕು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮಾಡಿದೀವಿ. ಈಗ ಮತ್ ಮುಂದಿನ ಏನ್ ಅದಾವಲ್ಲ ಬೇರೆ ಓಣಿಗಳು, ಅವು ಮತ್ತೆ ಬ್ರಾಂಚ್ ನಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಮುಂದ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. ಇದು 20ನೇ ವಾರ್ಡ್. उमर फारूक नाइकोड़ी। सभी लोगों से गुजारिश है कि SLP से बच्चे जो करें काम में अच्छा कर रहे हैं, जो गली के लोग जो नहीं करा है, जो ट्रांसफर करने के बच्चे जो नई शादियां कर ले हैं, वो अब जो करना है काम बच्चे कर रहे हैं, कर ले जाए। SRI मैपिंग से ये जो काम है कर रहे हैं, बच्चे अच्छे करे काम, जो नहीं करे हैं वो कर ले जाने की कोशिश करे भाई। आज एक दिन जो फ्री है, अभी जो आज जो यहाँ करे हैं, कल जो उधर सुबह में उधर बनाए, अभी जो कल जो काम करेंगे तो ऊपर मोहल्ले के अंदर वहाँ एक निशा दुकान बोल के उधर वहाँ करेंगे। वो भी आज जो करना है आज कर लो, लेकिन कल उधर कर लेंगे। कल उधर आके जो कर लो, जो काम करें बच्चे, जो फ्री में कुछ लेना नहीं देना नहीं, काम दीदीदार इसी हिसाब से जो अच्छा काम कर रहे हैं वो काम कर ले। राजेश साहब आलूर। ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್ ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.